जय राम कृष्ण हरी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। जिकडे जावे तिकडे संचित सांगाते, मिथ्या या शोकाते करोनी काय। संचिता सारखे होत असे मन, यासी काय प्रयत्न चाले आता। जन्म आणि जन्मीचे असेल पुण्य बळ, कल्पांती ना ढळे काही केल्या। संचिता सारखे होत असे मन, यासी काय प्रयत्न चाले आता। गणेशनाथ माने असेल पूर्वदत्त, तरीच पावेन पंत निज मोक्षाचा। संचिता सारखे होत असे मन, यासी काय प्रयत्न चाले आता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त, संजीवन समाधी सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन प्रवचन मालिकेतील हे 471 क्रमांकाचे पुष्प मज पामराकडे आले आहे। प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज संचिताचे स्वरूप सांगतात। त्या संचितातून आपणाला कशाची प्राप्ती होते त्याचे स्वरूप सांगतात, आणि आपण संचित आपलं योग्य घडावं म्हणून काय केलं पाहिजे याचेही स्वरूप सांगतात। प्रथम चरणात श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज सांगतात की जिकडे जावे तिकडे संचित सांगते। आपण पाहतो जेव्हा एखादा बालक जन्म घेतो तेव्हा आपण म्हणतो अरे वा, एखाद्या जर श्रीमंत घरात तो बालक जन्माला आला तर आपण म्हणतो काय नशीब घेऊन जन्माला आला हा बालक। नशीब म्हणजे तरी काय, तर ते संचित की काहीतरी त्याने उत्तम कर्म केलं, त्याच्यामुळे एवढ्या भोगविलासात त्याचा जन्म झाला, किंवा एका श्रीमंत घरात त्याचा जन्म झाला। तिथेच जर एखादा बालक जन्माला आल्याबरोबर त्याची आई जर मृत्यू पावली तर आपण म्हणतो काय नशीब घेऊन आला आहे बालक, जन्माबरोबर आईचं छत्र हरवलं, म्हणजे किती कम नशिबी आहे हा। आणि त्यातच पुन्हा त्या बालकाचा जन्म जर गरीब कुटुंबात झाला असेल, आयुष्यभर हाल अपेष्टा सहन करावे लागणार असतील, तर आपण म्हणतो की याचं असलं कसलं हे नशीब की त्याला लहानपणी आईचं प्रेम भेटलं नाही, परत आयुष्यभर गरिबी भोगावी लागली, काय हेच संचित आहे, काय याचं नशीब आहे। आणि हे सगळं श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज जेव्हा समाजात फिरत होते, प्रत्येक ठिकाणी जात होते, तेव्हा त्यांना ते ऐकायला भेटायचं की नशीब नशीब नशीब। आणि हे सगळं नशीब नशीब ऐकल्यानंतर श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांना हा मोह झाला की या लोकांना आपण संचिताचं स्वरूप सांगणं गरजेचं आहे। काय आहे नेमकं संचित हे कळणं या लोकांना खूप गरजेचं आहे। नसता हे असंच नशिबाला दोष देत आयुष्य जगतील आणि मरून जातील। कोणी काहीच क्रियमानाचा विचार करणार नाही, सध्या मी कसं वागावं याचा विचार करणार नाही,
प्रत्येक होणारी गोष्ट ही नशिबावर ढकलून प्रत्येकजण जगत राहतील. तर संत हे असं नशिबाला दोष देणारे नसतात, तर संत हे प्रयत्नवादी असतात. ते प्रयत्न करतात, प्रयत्नाने परमार्थ करतात आणि त्या सर्वोच्च अवस्थेला प्राप्त होतात. म्हणून ते श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात की जरी मी ऐकलं जिकडे जावे तिकडे संचित सांगाते, मिथिया शोकाते करू नका. बाबांनो, तुम्ही म्हणता नशीब नशीब, परंतु असं उघड शोक करत बसण्यानं काय होतं? कारण सांगितलं जातं की चिंता ही जिवंत माणसाला जाळते, तर चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. एका अंसाराचाच फरक आहे. म्हणजे जर त्या वेलांटीवर जर अंसार दिला तर चिंता होते आणि त्यावर जर काढला तर चिता होते. म्हणून येथे म्हणतात की असा शोक करून तुम्हाला काय होणार आहे? बरं, तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला असाल नशिबानं, परंतु गरीब म्हणून मरणं हा तुमचा दोष आहे. तुम्ही प्रयत्न जर केलात तर तुम्ही गरिबाचे श्रीमंत होऊ शकता. अज्ञानी कुटुंबात जन्माला येणं हा जरी तुमचं नशिबाचा भाग असेल तरी ज्ञान प्राप्त करणं, ज्ञानी होणं हे तुमचं क्रियमान आहे, ते तुमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातून तुम्ही ज्ञानी होऊ शकता. आणि असा हा शोक करू नका म्हणून ते प्रस्तुत चरणात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात की मिथ्या शोकाते, हे मिथ्या आहे असा शोक करणं, असं रडणं पडणं हे मान्य नाही. संतांना मान्य आहे, संचित आहे. आता येथे तो भाग आपल्याला सांगणं खूप गरजेचं आहे. नेमकं संचित काय, प्रारब्ध काय, क्रियमान काय हे आपणाला सांगणं खूप गरजेचं आहे. संचित म्हणजे दुसरं काही नसून आजच्या परिभाषेत जर सांगायचं म्हटलं तर आपण एक सेव्हिंग अकाउंट काढतो किंवा त्यामध्ये एक फिक्स डिपॉझिट नावाचं एक अकाउंट असतं की काहीतरी आपण अमाऊंट ठराविक काळासाठी फिक्स डिपॉझिट करतो आणि ठराविक वेळेनंतर त्या पैशाचा उपयोग आपल्या भविष्यासाठी ते कार्यरत करतो किंवा त्यालाच आपण प्रोव्हिडंट फंड असंही म्हणतो, म्हणजे भविष्य निधी. त्यासाठी जो आपण सेव्ह केलेला प्रत्येक महिन्यातल्या पगारातून काही जो सेव्ह केलेला जो पैसा असतो तो भविष्यात वापरण्यासाठी त्याला जसं आपण ठेव म्हणतो तसंच ते संचित आहे. प्रारब्ध म्हणजे काय तर करंट अकाउंट, म्हणजे चालू काही व्यवहार आहेत आपले आणि त्या व्यवहारात आपल्याला काही अमाऊंट त्या संचितातून काढून घ्यायची आहे आणि त्या चालू घडीला तो व्यवहार आपल्याला मिटवायचा आहे किंवा तो व्यवहार करायचा आहे. याला काय म्हणायचं? जसं की आता माझ्या संचितात खूप सारं पुण्यबळ आहे किंवा पाप तिथं साठवलेलं आहे आणि सगळं काही चांगलं असताना एकदमच काहीतरी असं काही घडतं विपरीत की सगळं काही होत्याचं होतं. हे का घडतं? तर याचं उत्तर संत साधू महात्मा असं देतात की त्या संचितातून काही प्रारब्ध आपल्या वाटेला आलं. म्हणजे ते जो करंट अकाउंट जे चालू आहे, ट्रान्झॅक्शन चालू आहेत, त्यामध्ये त्या संचिताचा भाग आपल्या समोर येऊन उभा राहिला. मग तो पुण्याचाही भाग. जसं की कधी तर आपण उपाशी असावं आणि काही खायला तिथे नसावं आणि सडनली कोणीतरी आपल्या समोर एक अन्नदाता प्रकट व्हावा आणि त्यांना आपल्याला काहीतरी खाण्यासाठी द्यावं. हे जसं आहे तसंच सगळं, म्हणजे आपण रस्त्यानं जात आहोत आणि सहज एखाद्या दगडाला ठेस लागावी, पडावं, डोक्याला मार लागावा, म्हणजे हे सगळं कशामुळं अचानक का घडतं? तर ते प्रारब्ध आपल्यासमोर अचानक उभा राहतं. किंवा आपला व्यवसाय व्यवस्थित चालू आहे, त्या व्यवसायात सगळ्या गोष्टी ठीक चालू आहेत, परंतु सडनली काहीतरी घडतं त्या व्यवसायात आणि मंदी येते, म्हणजे तो व्यवहार आपले ठप्प होतात. त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे संचिताचाच असा एक भाग जो आपल्या दैनंदिन आयुष्यात विघ्न निर्माण करतो, मग किंवा काहीतरी चांगलं घडवून आणतो. मग प्रारब्धानंच आपल्या आयुष्यात सद्गुरूची भेट होत असते. जर आपलं प्रारब्ध म्हणजे संचित जर पुण्यबळ अधिक असेल तर आपल्या आयुष्यात सद्गुरू येतात आणि त्या सद्गुरूच्या कृपेनं आपण त्या सर्वोच्च अवस्थेला जाण्याचा मार्ग आपणाला प्राप्त होतो. म्हणून म्हणतात की मिथ्या या शोकाते करू नका. मग असा शोक करून काय होणार आहे? काहीच होणार नाही. स्वीकारणं. आणि क्रियमान म्हणजे काय तर सध्या जे आपण कर्म करत आहोत
म्हणजे जसं आज 1 तारीख आहे, आज मी काम करण्यास सुरुवात केली आणि महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 तारखेला 31 तारखेला माझ्या अकाउंटला जो पैसा येणार आहे ते मी ह्या आज 1 तारखेला जे काम करत आहे 1 ते 30 हे 30 दिवस काम करत आहे, याला क्रियमान म्हणायचं. म्हणजे मी चालू आहे, आता मी काम करत आहे आणि ह्या कामातून मला जे काय प्राप्त होणार आहे ते येणारा म्हणून हे क्रियमान. म्हणजे आपलं क्रियमान जर उत्तम असेल तर तसंच ते आपल्याला ते फळ मिळणार आहे. यामध्ये संचित हे गुप्त असतं, ते आपणाला कळत नाही. जसं मातीमध्ये एखादं बीज ठेवल्यानंतर जेव्हा ते रोप त्याचं प्रकट होतं तेव्हाच आपण ओळखू शकतो की ते नेमकं कशाचं झाड आहे. अगदी तसं संचित जेव्हा प्रकट होतं तेव्हाच आपल्याला कळतं की हे असं आपण कर्म केलं होतं आणि त्याचीच फलश्रुती आज आपल्या वाटेला भोगाच्या रूपात प्रारब्धाच्या रूपात प्रकट झाली आहे. आणि हा भाव येथे सांगतात की क्रियमान आपण उत्तम ठेवा म्हणून म्हणतात की संचितासारखे होत असे म्हण. म्हणजे जसं आपलं संचित आहे, जसं आपण पूर्वकर्म केले आहेत त्या पूर्व कर्माप्रमाणे आपलं हे संचित घडत असतं किंवा आपलं एक मनाचं स्वरूप बनत असतं. असं कोणीही समजू नये की आता हा मी ध्येय त्याग केला म्हणजे माझं आयुष्य संपलं, माझ्या इच्छा संपल्या, माझ्या आकांक्षा संपल्या. माझे कबीर महाराज म्हणतात की माया मरीना मन मरा, मरमर गया शरीर, आशा तृष्णा न मरी, कह गये दास कबीर. म्हणजे फक्त हे शरीर मरतं, आशा आकांक्षा इच्छा ह्या कधीही मरत नाहीत, त्या अखंडित जागे असतात. जर म्हातारपणी मरताना जर आपल्या अंतःकरणात काही करण्याची, काही खाण्याची, काही कमवण्याची इच्छा राहून गेली असेल तर तीच इच्छा ठेवून आपण परत जन्माला येत असतो. म्हणून येथे म्हणतात की संचितासारखे होत असे म्हण. जर माझ्या मनात ती काही इच्छा राहून गेली तेच मन तसंच स्वरूप घेऊन प्रकट होतं. किंवा माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणजे वासना जशी आपल्या अंतकरणात असेल तशा अनुरूप आपल्याला जन्म घ्यावा लागतो होत असे मन. याची काय प्रयत्न चाले आता. मग त्यावर आपला अधिकार आहे का. म्हणजे आपण ठरवू शकत नाही की आता मी ठरवलं की मला अशाच घरात जन्म घ्यायचा आहे. नाही, एकदा कर्म घडलं, एकदा आपलं संचित ठरलं म्हणजे आपण करून गेलो ते संचितात आपल्या गाठीला होतं आणि एकदा ते होऊन गेलं मग परत आपण असं म्हणू शकत नाही की आता माझ्या म्हणण्यानुसार काहीतरी व्हावं. नाही, म्हणजे करताना आपल्यापाशी अधिकार आहे एखादं कार्य, पण एकदा करून गेल्यानंतर आपल्यापाशी अधिकार राहत नाही. म्हणून याची काय प्रयत्न आपला चलत नाही. जर आपला संचितावर आपला अधिकार नाही, जर आपला प्रारब्धावर आपला अधिकार नाही तर आपला अधिकार कशावर आहे तर क्रियमान गोष्टीवर अधिकार आहे. म्हणून श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज काय म्हणतात की जर प्रयत्न तुम्हाला जर काय करायचा असेल तर उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न करा. येथे एक छोटंसं उदाहरण, एक दृष्टांत देतो की ज्याने हे चरण आपणाला सोपं समजायला जाईल. जेव्हा आपण शिंपीदादांचं कर्म पाहतो, जेव्हा त्यांनाच आपण आजच्या परिभाषेत टेलर असं म्हणतो, जेव्हा ते कपडे शिवतात आणि त्या टिबा टाकतात त्यांनाच्या मनात ती ऑलरेडी एक इमेज असते तयार की आपल्याला शर्ट शिवायचा आहे तर कशा टिबा टाकायच्या आहेत, कुठून टाकायचे आहेत, तो कापड कसं कट केलेलं आहे, हे सगळं त्यांचं ऑलरेडी डोक्यात फिक्स असतं आणि त्या अनुरूपानं त्या टिबा टाकतात. आणि हे टाकत असताना जर चुकून एखादी ती सिलाई चुकीच्या दिशेने गेली किंवा चुकीची पडली तर परत त्यांना काय करावं लागतं, ती टीप काढावी लागते आणि परत दुसऱ्यांदा व्यवस्थित टाकावी लागते. म्हणजे ते सांगायचं काय आहे की जी ती चुकीची गोष्ट घडली ते आपलं संचित आहे आणि त्यामुळं काय झाला, तो कपडा जो आपण जी गोष्ट करायला घेतली होती, एक ड्रेस बनवायला घेतला होता, तो बनवत असताना ते चुकीचं झाल्यामुळं तो व्यवस्थित बनला नाही. म्हणजे आपलं जीवन, आपलं आयुष्य व्यवस्थित बनत नाही कारण आपण क्रियमान चुकीचं केलं तिथं आणि त्यामुळे ती चुकीची टीप पडली. आता ती व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला इथं डबल कार्य करावं लागतं. म्हणजे क्रियमान तो ड्रेस तर आपल्याला पूर्ण करायचा आहे व्यवस्थित टीप टाकून, परंतु त्या अगोदर आपणाला ती जुनं जे संचित आहे ते आपणाला व्यवस्थित करायचं आहे. जे कर्म झाले त्याचे भोग आले, म्हणजे जे पूर्वीचं जे कर्म केलं आहे त्याचे भोग भोगल्याशिवाय
आपणाला सध्याच्या क्रियमानाचा विचारच करता येत नाही. आणि ते भोगत असताना आपल्या अंतःकरणात जर शुद्ध भाव असेल, परमेश्वराच्या अखंड नामाचं चिंतन असेल, तर काय होईल? तेची झाले अंग हरिरूप. माझे शांतीप्रभू एकनाथ महाराज म्हणतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जशी आपली वासना होती, जसं आपलं संचित होतं, तसा आपल्याला जन्म घ्यावा लागला. परंतु तेच जर अंग हरिरूप असेल तर त्या भक्ताच्या आयुष्यात काय होतं? हे सगळं जे पाप पुण्य संचित प्रारब्ध क्रियमान हे सगळं असतं ना, ते सगळं नष्ट होऊन जातं. तिथं काहीच राहत नाही, संपूर्ण हरितत्व बनवून जातं. हे खूप गोड चिंतन आहे. आपण म्हणतो की नदी सागराला प्राप्त झाल्यानंतर ती नदी राहत नाही, ती सागर बनून जाते. परंतु असं चिंतन आहे की ते नदीचंही पाणीच आहे, ते सागराचंही पाणीच आहे. पाणी पाण्याला मिळालं, तिथं ना नदी होती ना तो सागर होता. ही तर आपण दिलेली नावं आहेत. मूळतः ते पाणी पाणीच आहे, जे पाण्याला पाणी मिळालं. तसंच आपण मूळतः परमेश्वर स्वरूपच आहोत. हा माझं काहीतरी नाव वेगळं, त्या परमेश्वराला दिलेलं काहीतरी नाव वेगळं, हे आपण मनुष्य समुदायानं आपणाला समजण्यासाठी हे अध्यात्मशास्त्र म्हणून आपण श्रीकृष्ण परमात्मा, श्रीराम प्रभू, माझे हनुमंतराय हे असं सगळं चित्र प्रकट केलं आहे की त्यांच्याकडे पाहून आपल्या अंतःकरणात भक्ती प्रकट व्हावी. परंतु मूळतः जर पाहायला गेलं तर आपल्या अंतःकरणातलंही ते आत्मस्वरूप, त्या परमेश्वराचंही जे सच्चिदानंद स्वरूप दोन्ही एकच आहे. जेव्हा ते पाणी पाहण्याला मिळेल, तिथं ना सागर आहे ना ती नदी आहे. हे तर फक्त वरवरचे नाव आहेत, त्यांचं मूळ स्वरूप तर एकच आहे. तसं येते म्हणतात की आपलं जर क्रियमान आपण उत्तम ठेवलं, जसं त्या टेलर दादानं जर टाकतानाच जर टीप उत्तम टाकली तर त्याला ते संचित व्यवस्थित करण्याची काही गरज नाही. त्या चुकालेली टीप परत दुरुस्त करण्याची काही गरज नाही. म्हणून आपला प्रयत्न कुठं असावा तर क्रियमान व्यवस्थित करण्याकडे असावा. त्यामुळे आपणाला ते चुकीचे भोग भोगण्याची गरज नाही. आता इथं आणखीन एक गोष्ट सांगणं खूप गरजेचं आहे. बौद्ध धर्मात एक तत्व आहे, माझ्या भगवान गौतम बुद्धांनी ते तत्व जगासमोर प्रकट केलं. आपण रस्त्यानं जात आहोत, एक कुत्रा म्हणजे त्याला एका गाडीनं धडक दिली आहे आणि तो तळमळत आहे, त्याला उठता येत नाही, तो किंचाळत आहे, असं ओरडत आहे. आणि त्याच्याकडे पाहून आपण काय म्हणतो प्रथम क्षणी की बाबा त्याच्या कर्माचं भोग आहे, ते त्याला भोगावं लागेल. किंवा त्याचं काहीतरी पहिल्या जन्मात काहीतरी चुकीचं केलं असेल, ते मुळं त्याला हे सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. आणि ते सहन त्याच्या ह्याच्यावर सोडून आपण तिथून निघून जातो. पण माझे भगवान गौतम बुद्ध म्हणतात की बाबांनो, असं बघून जर तुम्ही पुढे निघत असाल तर तुम्ही पाप करत आहात. मान्य आहे, ते त्याचं भोग आहे, ते त्याचं प्रारब्ध आहे, जे त्याला भोगायला भाग्य पाडत आहे. परंतु जर त्या क्षणी जर आपण त्या कुत्र्याप्रती अंतःकरणात दया ठेवून त्याला उचलून त्याच्या वेदना कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर तिथे जे आपल्याला जे पुण्यफळ प्राप्त होणार आहे त्याची गणती नाही. ते कर्म, त्या कर्माचं फळ हे बाजूला ठेवा. परंतु इथं एक अंतःकरणात दयाभाव प्रकट करून माझं कर्तव्य काय आहे, माणूस म्हणून मी काय त्या क्षणाला करणं गरजेचं आहे, तिथं त्याच्या प्रारब्धाचा विचार न करता माझं सध्याचं क्रियमान काय आहे याचा विचार करून, माझं कर्तव्य काय आहे याचा विचार करून त्या कुत्र्याला उचलणं, त्याच्या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, त्याला दवाखान्यात नेऊन दाखवणं, हे माझं वैयक्तिक कर्तव्य आहे. आणि हे जेव्हा मी करेन तेव्हाच मी माणूस म्हणून घेण्यास योग्य आहे आणि तेच माझं क्रियमान आहे आणि त्याचंच फळ आपल्याला भविष्यात देतं. आज आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं नाव का घेतो? त्याचं कारण एवढं आहे की त्या तहानलेल्या गाढवाची तहान माझ्या नाथांनी ओळखली, त्याला पाणी दिलं. तिथं ते नाथराय असं म्हणत बसले नाहीत, हे गंगेचं पाणी आहे आणि हे रामेश्वरला नेल्याशिवाय मला पुण्याची प्राप्ती होणार नाही. त्यांना कळालं रामेश्वराचं स्वरूप. जेव्हा त्या गाढवाच्या मुखात ते पाणी ओतत होते तेव्हा साक्षात रामेश्वराच्या मस्तकी तो अभिषेक झाल्याचा भाव, तो अनुभव माझ्या नाथांना आला. हे ते सांगायचं काय आहे की
जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हे जेव्हा आपण वास्तविक जीवनात जगत असताना भाव ठेवू, तेव्हा माझे संत साधू महात्मे म्हणतात की आपलं संचित हे उत्तमच होणार आहे. कशाला संचिताचा विचार करता, याची काय प्रयत्न, आणि ते नष्ट करण्यासाठी तर कशाला प्रयत्न करता. इथं आणखीन एक उदाहरण देणं खूप गरजेचं आहे. माझ्या भक्त सुदामांचं. भक्त सुदामांनाही त्यांच्या संचितानुरूप त्यांच्यासमोर प्रारब्ध प्रकट झालं. त्यांच्या आयुष्यात खूप गरिबी आली, हालापेष्टा आल्या, भूकमारी आली, परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला विसरले नाहीत. अखंड श्रीकृष्ण परमात्म्याचं ध्यान त्यांच्या अंतकरणात असायचं. आणि त्यातून जेव्हा त्यांच्या आयुष्यात तो क्षण उभा राहिला श्रीकृष्ण भेटीचा, तेव्हा त्यांनी ते प्रारब्ध, ते संचित नष्ट करण्यासाठी परमेश्वराकडे कसल्याही प्रकारची विनंती केली नाही की बाबा मी खूप गरीब आहे, माझ्यासमोर. तिथे माझे नामदेवराय प्रस्तुत गाथेत जेव्हा सुदामांचं चरित्र सांगतात, तेव्हा प्रस्तुत गाथेत सांगतात की बाबांनो, सुदामाने तिथे काय केलं तर श्रीकृष्ण परमात्म्याचं फक्त ते स्वरूप पाहिलं आणि सर्व अंतरीचा तो भाव, सर्व अंतरीच्या त्या आशा अपेक्षा नष्ट झाल्या. परमेश्वराकडे काहीही एक मागितलं नाही. हो, आणि ह्या चरित्रात एवढं गोड वर्णन केलं आहे माझ्या नामदेवरायांनी. जेव्हा सुदामा कृष्ण परमात्म्याच्या भेटीला निघतो, तो आपणाला एक भाव प्रकट होतो वारीचा. जेव्हा आपणही पांडुरंग परमात्म्याच्या वारीत निघतो देहू आळंदीहून, तेव्हा काय भाव असावा, तोच भाव तिथे म्हणजे जसा सुदामांचा भाव होता तसा भाव असावा असं नामदेवराय तिथं प्रकट करतात. म्हणजे सुदामा जेव्हा त्यांच्या गावाकडून द्वारकेला निघतो श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीला, तेव्हा अखंड नामाचं चिंतन, आनंद, निजध्यास कधी एकदा भेटेल आणि ते सावळं स्वरूप मी पाहीन, हा भाव माझ्या सुदामाच्या अंतकरणात होता. म्हणजे भक्ताच्या अंतकरणात इच्छा काय असावी भगवंत भेटीला जात असताना, तेव्हा माझं संचित काय, मी किती हालापेष्टेत आहे, मी किती गरिबीत आहे, माझे सांसारिक किती प्रॉब्लेम चालू आहेत, या सर्व गोष्टी घेऊन आपण परमेश्वराच्या समोर जाता कामाने. त्या परमेश्वराला कळत नाही का? सर्व कळतं. म्हणून सुदामांनी हे तेच केलं. ते तो सर्व अंतकरणातल्या आशा अपेक्षा जळून गेल्या ते रूप पाहता. आणि काही दिवस पाहुणचार घेतल्यानंतर जेव्हा सुदामा निघाले आपल्या गावी परत, तेव्हा माझे नामदेवराय असं लिहितात की श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आता तुम्ही निघालात खरं, परंतु तिथे राहत असताना जो दागदागिना, जे जरी वस्त्र त्यांच्या अंगावर परिधान केलं होतं ते काढून ठेवा म्हणतात. नामदेवराय खूप गोड वर्णन करतात की मूळतः म्हणजे तिथे शब्द वापरतात चोर. म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा अंतरीचा चोर आहे, त्याला अंतकरण कळतं, जाणतं आणि तो भक्ताची परीक्षा घेतो. सुदामांकडून त्या भरदरी वस्त्र, ते दागदागिने सुद्धा, म्हणजे असं कारण सांगतात श्रीकृष्ण परमात्मा की जर आपण हे सगळं घालून निघालात, तुम्हाला जंगलातून जायचं आहे आणि जात असताना जर कोण्या डकेतीने किंवा कोण्या चोराने जर तुमच्यावर आघात केला तर कारण नसताना तुम्हाला दुःख म्हणजे मृत्यूला सामोरे जावं लागेल, आणि यापेक्षा हे सगळं काढून ठेवलेलं योग्य. म्हणजे बघा भक्ताची किती मोठी परीक्षा आहे ही. आणि मग श्रीकृष्ण परमात्मा ते म्हणजे तिथं मग सुदामाचं स्वरूप कळतं भक्ताचं. त्या भक्ताला त्या दागदागिन्यात कसलाही म्हणजे अपेक्षा नाही त्या सर्व गोष्टीची. आणि मग तिथे सुदामा मान्य करतात की जसं आपली आज्ञा, आणि ते सर्व काढून ठेवून निघून जातात. आणि हे त्याग केल्यानंतर जिथं हा भक्त अशा सर्व गोष्टींचा त्याग करतो, त्या क्षणी तिकडं सुदामांची नगरी विश्वकर्माकडून सोन्याची बनवली जाते. जशी द्वारका तशी सुदामा नगरी प्रकट होते. म्हणजे बघा इकडं काही थोड्याशा दागदागिन्यांचा त्याग क्रियमानामध्ये केला, तर तिकडं संचित काय घडलं, किती विशाल अशी ती नगरी सोन्याची तयार झाली. माझ्या तुकोबारायांनी काही क्षणासाठी माझ्या शिवरायाकडून आलेली ती भेट नाकारली. प्रारब्धानं, संचितानंच त्या गोष्टी त्यांच्यासमोर प्रकट झाल्या होत्या, परंतु त्या गोष्टीचा त्यांनी त्याग केला, नाकारलं. आणि आज आपण पाहतो की त्याच तुकोबारायांचं आज दिव्य भव्य स्वरूप आपल्यासमोर प्रकट आहे.
म्हणजे जोपर्यंत हे चंद्र सूर्य असतील तोपर्यंत आपण तुकोबारायांचा नामघोष करतो. म्हणजे का करतो हे समजून घ्या. त्यांनी क्रियमानावर आपलं लक्ष ठेवलं. प्रारब्धानं जरी प्राप्त काही होत असलं आणि त्यात जर काही दोष असेल किंवा त्यात जर आपलं मन अडकत असेल आणि त्यामुळं परमेश्वराचं चिंतन घडत नसेल तर त्या गोष्टीकडे न जाता त्यांचा त्याग करून परमेश्वराची संग ठेवण्यात योग्यता मानली. आणखीन एक उदाहरण आहे. हे उदाहरण द्यायचं कारण काय? कारण हा अभंगच तसा आहे. संचित कोणाचं कसं होतं आणि त्यातून काय घडत गेलं हे समजणं खूप गरजेचं आहे. माझे विदुर महाराज बघायला गेलं तर कौरव पक्षाकडून होते, परंतु त्यांनी कौरवासारखं कधीही स्वतःचं मन मलिन ठेवलं नाही. त्यांनी आपल्या अंतकरणात सदैव शुद्ध भाव ठेवला. कन्या खाऊन आयुष्य जगले आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रेमासाठी सदैव म्हणजे ते प्रेम प्राप्त करण्यासाठी सदैव तत्पर राहिले. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा हस्तिनापूरला आले तेव्हा त्यांनी कौरवांचं ते मिष्टान्नाचं भोजन नाकारलं. ते राजवैभव, तो राजविलास सर्व काही नाकारला आणि त्या गरीब घरच्या विदुराच्या कन्या खाणं योग्य मानलं. म्हणजे इथं काय सांगायचं आहे की प्रारब्धानं संचितानं विदुर महाराज खूप ऐशोआरामात जगू शकले असते, कारण त्यांचा जन्मच मुळात त्या राज्य व्यवस्थेत झाला होता की ते जगू शकले असते ऐशोआरामात. परंतु तसं न जगता, त्या पापाचा भागीदार न होता त्यांनी सोबत गरिबी स्वीकारली, परंतु स्वतःचं क्रियमान उचित बनवलं. क्रियमान व्यवस्थित बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. म्हणून त्यांचं संचित एवढं बळकट झालं की साक्षात श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या सोबत बसून जेवले. म्हणून येथे सांगतात की याचे काय प्रयत्न चालले आता. म्हणजे प्रयत्न काही चालवायचा असेल तर आपणाला क्रियमान सद्य परिस्थितीत आपण कसं जगतो, कसं वागतो यावर लक्ष ठेवावं. संचित तर घडतच राहणार आहे आणि त्याचे भोग भोगल्याशिवाय तर तो संपणारच नाही. परंतु आपण या घटनेला, या वेळेला काय करतो हे खूप महत्त्वाचं. जन्म आणि जन्मीचे असेल पुण्यबळ. आणि मग पुढे म्हणतात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की हे बाबांनो, बहुत सुकृती नरदेह लादला, भक्तिविन गेला अधोगती. म्हणजे हे जो नरदेह लाभला आहे तो अनेक जन्माचं फळ आहे. आणि बाबांनो, हे असा पुण्य फळाला आल्यानंतर, हा नरदेह लाभल्यानंतर काय करा, तो अखंड आपल्या अंतकरणात त्या परमेश्वराचं स्वरूप पाहण्यासाठी प्रयत्न करा. म्हणून म्हणतात की असेल पुण्यबळ. जर ते पुण्यबळ असेल तर आपल्याला ती जाणीव होईल. आणि कल्पांतीनं ढळे काही केल्या, आणि जर कल्पावर किती म्हणजे असे किती कल्प जाऊ द्या, येऊ द्या, सर्व जगाचा विनाश होऊ द्या, काही हो, परंतु जर आपलं मन स्थिर असेल, आपलं पुण्यबळ आपल्या गाठीला असेल तर आपण नष्ट होऊ शकत नाही किंवा आपला अंतरीचा तो भाव नष्ट होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय गरज आहे तर क्रियमानाचा विचार करून अखंडित काय योग्य काय अयोग्य हा विवेक जागा ठेवून आयुष्य जगलं पाहिजे. जेव्हा आपण असं जगू तेव्हाच आपण त्या सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी योग्य आहोत किंवा त्या परमार्थिक मार्गावर चालणारे साधक म्हणून घेण्यास योग्य आहोत, एक भक्त म्हणून घेण्यास योग्य आहोत. आणि म्हणून म्हणतात की गणेशनाथ म्हणे असेल पूर्वदत्त तरीच पावेन पंत निज मोक्षाचा. आणि अशा प्रकारे या जन्मी त्या सध्या चालू जन्मात जर मी काही योग्य कर्म केले असेल, माझ्या गाठी जर चांगलं सुकृत बहुत माझ्या माऊलींचं एक प्रमाण आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल या आवडी. म्हणजे विठ्ठलाची आवड आपल्या मनात निर्माण होण्यासाठीही आपल्याला बहुत सुकृताचं फळ लागत असतं, म्हणजे पुण्याची जोड लागत असते. आणि असं जर हे पूर्वदत्त पुण्य माझ्या गाठी असेल तरच मग आपण काय होऊ शकतो, हा निज मोक्षाचा पंथ म्हणजे आपलंच आत्मस्वरूप आपणाला पाहण्यास आपण योग्य ठरत असतो. अन्यथा हे जे बाह्य शरीर आहे, या शरीराच्या ज्या वासना आहेत, या मायेनं युक्त हे सगळं जे विश्व आहे यामध्येच आपण भरकटत राहू. पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रात फिरत राहू आणि मग कधीही आपण त्या आंतरिक स्वरूपाला प्राप्त होणार नाही. म्हणून येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की जर या सगळ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर बाबांनो क्रियमानावर लक्ष केंद्रित ठेवा, प्रयत्नपूर्वक परमार्थ करा.
संचितानुरूप तर संसार होतच राहील, त्यात काहीच हे नाही. संसारासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. कारण ज्याने हे मुख बनवलं त्यानं अन्नही कुठंतरी बनवलंच असेल, म्हणून ते भेटणारच आहे. जो म्हणजे परमेश्वर परमात्मा कधीही जी कुठल्याही जीवाला उपाशी ठेवू शकत नाही किंवा त्याचं म्हणजे देखभाल संभाळ ची व्यवस्था न करता त्याला जन्मालाही घालत नाही. म्हणून हा जो सांसारिक जे आपल्याला सगळं जे दिसतं हे चलतच राहील, परंतु परमार्थ ही अशी गोष्ट आहे जी प्रयत्नपूर्वक करावी लागते. आणि ते करत असताना आपलं सध्याचं क्रियमान जे आपण कुठलंही कृती करत आहोत, कार्य करत आहोत, मग कोणासोबतचं बोलणं असो, मग त्यात पुन्हा क्रियमानचे 3 प्रकार आहेत. वाचेनं, कायेनं, चित्तानं. म्हणजे जे काही बोलतो ते कसं बोलत आहोत, काय बोलत आहोत, कुणाबद्दल बोलत आहोत याचा विचार करून बोलावं. आंतरिक चित्तात कुणाबद्दल, कशाबद्दल, म्हणजे काय, हे कसे विचार करत आहोत याचाही विचार करावा. आणि हातानं जेव्हा आपण कुठलं कर्म करतो त्यामुळे कुणामुळच्या जीवनात आघात होतो का याचाही विचार करावा. म्हणजे अशा प्रकारे काया वाचा मनानं जर आपलं कर्म उत्तम असेल तरच आपलं ते संचित योग्य ठरतं. जर आपण चुकूनही कुणा साधूची निंदा केली तर त्याचं फळ आपणाला नरक प्राप्ती, नरक म्हणजे तरी दुसरं काय, तर त्याच हा जन्म झाल्यानंतर परत त्या नीच योनीला प्राप्त होऊन परत किडामुंगी होऊन परत तो 84 लक्ष योनीचा फेरा घ्यावा लागेल. आणि असं फिरत राहण्यात खूप कष्ट आहे, खूप आपदा आहेत. हे फक्त कळतं कुठं, ह्या मनुष्य जन्मात. आणि हे कळाल्यानंतर आपण काय करावं, उत्तम गती हे चित्त शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करावा. आणि ज्याचं चित्त शुद्ध होतं तोच योग्य क्रियमान करू शकतो. आणि ज्याचं योग्य क्रियमान घडतं त्याचंच योग्य संचित बनतं. आणि त्या संचितानुरूप परत आपण जर काही परमात्मा प्राप्तीचा या आयुष्यात आयुष्यात जरी तो भाग राहून गेला परमेश्वर प्राप्तीचा, तरी त्या चांगल्या कर्मामुळे परत आपण जन्माला येऊ, चांगल्या कुळात, चांगल्या घरात, चांगल्या आईबापाच्या पोटी. आणि त्यांच्या उपदेशातून सद्गुरूच्या कृपे आशीर्वादाने परत आपण त्या परमार्थिक मार्गावर चालायला लागू. आणि नक्की माझे स्वामी विवेकानंद म्हणतात की जोपर्यंत या मनुष्याचा त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याचं तो शेवटच होत नाही. आणि ते प्रत्येकाला ती गोष्ट साध्य करायची आहे, म्हणून आपण प्रत्येकाने तो प्रयत्न करावा. असा हा गोड अभंग ज्यामध्ये श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज संचिताचे स्वरूप सांगत असतानाच आपण आपलं क्रियमान कसं उत्तम ठेवावं त्याचे येथे स्वरूप सांगतात. झालेली सेवा श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या, तुम्हा श्रोते मायबापांच्या, सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.